धक्कादायक म्हणजे रस्त्याला भगदाड पडल्यानं बघता बघता पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच खड्ड्यात गाडला गेला। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल पुणे महानगरपालिकेचा हा कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे। या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। ट्रक मागे घेत असताना 40 ते 50 फूट खाली खड्ड्यात पडल्यानं व पाहता पाहता संपूर्ण ट्रक गाडला गेल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। ही घटना नेमकी कशी घडली असा प्रश्न सर्वांना उपस्थित होत आहे। तर पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत। मात्र शहरातील समाधान चौकात परिसरात अजब गजब प्रकार पाहायला भेटला। सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता। रस्त्यातच पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडात अख्खा ट्रक गाडला गेला आहे। या ट्रकसह 2 दुचाकी देखील या खड्ड्यात कोसळल्याचं सांगितलं जात आहे। ट्रक मागे घेत असताना पेवर ब्लॉक खचून 40 ते 50 फूट खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला। घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू केले। त्यानंतर ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला। तर या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे, पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। या घटनेचे दृश्य तेथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे। सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात ज्या ठिकाणी हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्याने ट्रक थेट नाल्यात गेला असल्याचं पाहायला मिळालं। मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक काही सामान घेऊन समाधान चौकात आला होता। तिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं। ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेवर ब्लॉक खचले आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेला। पाहता पाहता ट्रक मागे घेत असताना 40 ते 50 फूट खाली गेला आणि खड्ड्यात पडल्यानं व पाहता पाहता संपूर्ण गाडला गेल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला। ही घटना नेमकी कशी घडली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तर ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचलेला आहे। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोरखंडाच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र खड्डा खूप खोल असल्यानेच ट्रक पुरता अडकल्याने दोरखंडाने बाहेर काढणं अशक्य होतं। त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने ट्रकला शेवटी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले। तर यापेक्षा मोठा खड्डा यापूर्वी कोणत्याही शहरात पडला नसल्याचं सांगण्यात येत आहे। तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।